शिर्डीच्या साईबाबा संस्थानला केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली। यामुळे 2021 पासून बंद असलेली सुविधा पुन्हा सुरू झाली। याशिवाय संस्थान तिजोरीत पडून असलेले परकीय चलन ही संस्थानला व्यवहारात आणता येणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने 2021 मध्ये ऐन कोविड महामारीच्या काळात तांत्रिक बाबीवर साई संस्थानसह देशातील अनेक प्रमुख देवस्थानांचा परकीय चलन परवाना हा गोठवला होता। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले। प्रशांत, शिर्डीच्या साईबाबा संस्थानला केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली आहे का? अधिकची माहिती। खरं बरोबर आहे की साईबाबांना देशभरातील भाविकांबरोबरने विदेशातील भाविकही मोठ्या प्रमाणात येतात आणि ते भाविक जे आहेत दानपेटीत अथवा दक्षिणापेटीत दक्षिणा काउंटरवर जे आहे ते डॉलर या विदेशी मुद्रा स्वरूपात दान करत असतात। मात्र गेल्या 2021 पासून हे दान विनिमय करण्याची जी परवानगी होती ती त्या साई संस्थांची गोठवली गेली होती। त्यानंतर अनेक प्रयत्नानंतर आता तब्बल 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षांनी जी आहे ती परवानगी आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे 2021 पासून ते 2026 पर्यंत जे सगळं परकीय चलन होतं ते आता साईबाबा संस्थानला भारतीय चलनाच्या स्वरूपात रूपांतरित करण्यात येणार आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं तर साई भक्तांकडून जी परकीय चलनाची जी देणगी होती ती साई संस्थानने स्वीकारणं बंद केलं होतं, तसे फलकही लावले ते। मात्र आता परकीय चलनही साई संस्थानला स्वीकारता येणार आहे। त्यामुळं साई संस्थांबरोबरीने विदेशी भाविकांची ही मोठी सोय होणार आहे। अगदीच प्रशांत, खूप खूप धन्यवाद। परकीय चलनातील दान स्वीकारण्यास यापुढे परवानगी असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानला त्यामुळे आता दिलासा मिळाला।